हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण बनवणार आहे चॉकलेट केक. त्यासाठी पहिले 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि थोडंसं 1/4 कप साखर. नंतर ते मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यात 1 वाटी दूध टाकायचं आहे आणि 1/4 कप ऑइल टाकायचं आहे आणि परत ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि पेस्ट एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची. रवा लवकर निघणार नाही, सो त्यामुळे तुम्हाला 2-3 वेळेस मिक्सरमधून त्याला काढावं लागेल, म्हणजे फिरावं लागेल. अशी घट्ट पेस्ट झाली पाहिजे आणि आपण ही पेस्ट अर्धा तास बाजूला ठेवून देऊ, जेणेकरून आपलं बॅटर व्यवस्थित तयार होईल. सो अर्धा तासानंतर बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/4 कप कोको पावडर ॲड करायची आहे. थोडासा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. थोडंसं इनो ॲड करायचं आहे आणि त्याला मस्त हलवून घ्यायचं आहे. कॉफी पावडर ॲड करायची थोडीशी आणि लास्टला विनेगर ॲड करायचं आहे. हे बघा आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे. केकचं हे हार्ट शेपचं हे घेतलेलं आहे मी, स्टीलचं, आणि त्यावर तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर आपली प्युरी टाकून द्यायची आहे केकचं बॅटर. आणि थोडंसं हेल्दी लुक येण्यासाठी मी त्याच्यावर पिस्ता आणि बदामचं पेस्ट टाकलेलं आहे. नंतर गॅस ऑन करायचा आहे. हा केक आपण तव्यावरच शेकणार आहे, याच्यासाठी आपल्याला ओव्हनची गरज नाही. सो कमी गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अर्धा तास आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. सो अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा बेक होऊन झालेला आहे केक. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि वरतून मी त्याला थोडी चॉकलेटची लेअर दिली आहे. 1 डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं आहे, त्याला मिक्सरमधून काढून मग त्याची लेअर केली आहे. अगदी असं होममेड हेल्दी केक झालेला आहे. हेल्दी तर नाही म्हणता येणार, पण मस्त होममेड केक झाला आहे आपला. तुम्ही पण बनवून बघा रव्यापासून असा केक. हे बघा किती मस्त टेक्स्चर आलं आहे आणि खायला पण इतका यम्मी होता की काय सांगू.